महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत चिंचवड विधानसभा नेमकी कोणत्या पक्षाला सुटणार यावरती अजित पवार गटाकडून तीव्र इच्छुक असणाऱ्या नाना काटे यांचं भवितव्य अवलंबून आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नाना, अजित पवार ज्या बैठकीत आता बसणार आहेत तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चिंचवड विधानसभेची मागणी तुमच्यासाठी करणार आहेत? नक्की नक्की दादांशी माझं बोलणं झालेलं आहे। दादा म्हणले आपण चिंचवड विधानसभेची जागा मागणार आहोत, त्यामुळे तू तुझ्या पद्धतीने, मी मागच्या वेळेस पण तुम्हाला मी बाईट देताना सांगितलं की तू तुझ्या पद्धतीनं नागरिकांशी मतदारांशी संपर्क साध। त्यामुळं चिंचवड विधानसभेच्या जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दावा करणार आहे। चिंचवड हा भाजपचा गेली अनेक वर्षापासूनचा बालेकिल्ला मानला जातो, तर ते सोडतील तुम्हाला ही जागा? नाही, बालेकिल्ला असं मानता येत नाही। कोणाच्या ह्याचा मक्तेदारी नसती, बालेकिल्ला नसतो। प्रत्येक इलेक्शनला वेगवेगळे फंडे वापरून आपलं सीट काढण्याची सिस्टीम लावली जाते, त्याला बालेकिल्ला नाही म्हणत। परंतु जर यदा कदाचित तुम्ही आधीच म्हटलेला आहात की ही निवडणूक तुम्ही चिन्हावरतीच लढणार आहे, अजितदादांनाही तुम्ही तसं या ठिकाणी कळवलेलं आहे की काही झालं तरी तुम्ही चिन्हावर निवडणूक लढणार, जर या जागा वाटपात ही जागा भाजपला सुटली तर नाना काटेंच्या समोर नेमके काय काय पर्याय आहेत? नाही, ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा शिंदे गट यांना न जाता भारतीय जनता पार्टीला गेली तरी देखील मी निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे। आणि मग मी त्यावेळेस मी निर्णय घेऊन कुठल्या चिन्हावर लढणार त्या पद्धतीने मी डिक्लेअर करेल। काय काय पर्याय आहेत आपल्याकडे आता? नाही, बरेच पर्याय आहे ना तसे। आता जर आपल्याला हे नसेल तर बाकीचे पक्ष आहेच, दादांशी चर्चा करून दादांचा सल्ला घेऊन पुढचा निर्णय घेईल मी। महाविकास आघाडीचा पर्याय पण आपल्यासाठी असू शकतो? असू शकतो। आणि महाविकास आघाडीच्याच पर्यायामधलं जर बोलायला गेलं तर जयंत पाटील आणि तुमचं फोनवरती संवाद झाल्याचंही बोललं जातं, तर तिकडंही तुम्ही जाऊ शकता, त्यांच्याशी तुमचे संवाद सुरू आहेत, तर तुतारी फुंकण्याची शक्यता आहे? नाही, मी त्यावेळेस डिक्लेअर करीन ज्या वेळेस ही बैठक होईल, बैठकीनंतर निर्णय होईल आणि त्या निर्णयानंतर मग आपली निर्णय प्रक्रिया चालू होईल। तर या ठिकाणी महायुतीची जी बैठक होणार आहे त्यामध्ये ही जर जागा भाजपला सुटली तर माझ्यासमोर महाविकास आघाडीचा पर्याय खुला आहे, असं या ठिकाणी नाना काटे यांनी ठामपणे सांगितलेलं आहे। त्यामुळं नाना काटे नेमकी तुतारी फुंकणार की मशाल हाती घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।